नमस्कार, पाहूयात मोठी बातमी। तुम्हीही एक चालक आहात, तुम्हालाही अपघात टाळायचा आहे, मग पहा ही सविस्तर बातमी। सध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। किडा मुंग्यासारखी माणसं मरायला लागलेत। जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आता माणसाच्या जीवापेक्षा माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरतोय। टीव्ही लावला, पेपर उघडला की अपघातात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पाहणारे, मन हेलावणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताचे फोटोज, व्हिडिओ आपण पाहता जीव कासावीस होतो। वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर SPPL यांनी अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांमध्ये अधिक जनजागृती व्हायला हवी हा विचार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्ता सुरक्षेची माहिती देण्याचं काम सुरू आहे। लोकांमध्ये रस्ता सुरक्षा व चालकांना जनजागृती अभियानाचे प्रसारण करण्यासाठी हा त्यांचा खटाटोप सुरू आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे अपघाताचे प्रमाण हे अधिकच वाढले असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व चालकांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजून सांगण्यासाठी जागोजागी हे प्रत्येक चालकाला समजावून सांगून या अभियानामागच्या उद्देशाची जनजागृती करीत आहेत। प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात, कारण हा अतिशय गंभीर विषय आहे। अनेक अपघात हे रात्रीच्या किंवा पहाटेच्या सुमारास होतात, त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागलं पाहिजे। अपघात टाळण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्रयत्न कसे करता येईल याचा विचार आणि अभ्यास केला पाहिजे, तरच अपघात रोखण्यात देश पातळीवर यश मिळेल। अशा एक नाही तर अनेक समस्यांचा उलगडा केला आहे। काय म्हणाले CBS न्यूज मराठीशी बोलताना SPPL चे सहकारी, पाहूयात। आपल्याकडे सांगोला विभाग आणि जत रोड सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा संपूर्ण मार्गदर्शन असा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। आता या कार्यक्रमामध्ये कसं आहे, आता आपल्याकडे बघा, ज्यांच्याकडे वाहन आहे तर त्यांना घरी मार्गदर्शन नसतं, कोणी शिकवणार नसतं, मार्गदर्शिका नाही मिळत, कुठून कोणत्या पद्धतीचं गायडन्स मिळत नाही। मग आता सर्वज्ञ प्रकाशन संस्थेने काय केलं, प्रत्येक रोडला जाऊन वाहन चालकांना माहिती देऊन त्यांना बॅनर वगैरे वाचायला, त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणे, वाहनाविषयीची माहिती उपलब्ध करून देणे, कागदपत्राविषयी माहिती उपलब्ध करून देणे, अपघात कसे टाळायचे त्याच्या संदर्भात माहिती देणे। तर आता डायरेक्ट जनजागृती अभियानच चालू आहे। तर हा कार्यक्रम आता 1 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे। लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। लोक आवडीने थांबणार, 2 गोष्टी ऐकून घेणार, त्याला प्रतिसाद देणार, ज्याला बोर्ड वाचायचे ते बोर्ड वाचणार, ज्याला पुस्तिका पाहिजे ते पुस्तिका घेऊन जाणार। पुस्तिका ऐच्छिक ठेवलेल्या असतात एक्स्ट्रा अभ्यासासाठी। मग ते पुस्तकाचं विनामूल्य देता का तुम्ही? त्याला सेवा म्हणून किंमत असते, 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत असं मूल्य असतं त्याला। घेतात का लोक? हा, लोक घेतात, ऐच्छिक असतं ते। ज्याला अभ्यासाची आवड आहे ते स्वइच्छेने घेतात आणि ते स्वइच्छेने असतं। आणि जे ज्यांना वाटतं आपल्याला अवांतर अभ्यास भरपूर करायचा आहे त्यांना पुस्तकं दिलेली असतात। आणि ज्यांना आता तात्पुरते थोडे नियम वाचून घ्यायचे त्यांना बॅनर फ्री असतात वाचायला। बरं बरं।